कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नुकतंच एक परिपत्रक महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेले आहे। यामध्ये सरळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या नावे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि याचा विषय आहे जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना। तर यामध्ये सविस्तर माहिती आपण या बदल्यांबाबत जी अपडेट आहे त्याबद्दलची घेणार आहोत आणि त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी एकंदरीत ग्रामविकास विभागाकडून शिक्षकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने कोणतं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। तर बघा यामध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो संदर्भ आहे गृह सचिव भारत सरकार यांचे अर्धशासकीय पत्र। तर यामध्ये उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव भारत सरकार यांनी संदर्भाधीन अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरिता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील एकंदरीत कर्मचाऱ्यांची सन 2026 ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर निर्णयाची ही तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात यावा अशा पद्धतीची माहिती एकंदरीत किंवा अशा पद्धतीची एक विनंती वैशाली डिगे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत एकंदरीत सर्व कार्यकारी प्रमुख जिल्हा परिषद सर्व यांच्या नावे करण्यात आलेला आहे। एकंदरीत या परिपत्रकाच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे की वर्ष 2026 मध्ये ज्या शिक्षकांच्या आणि गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या आहेत त्या बदल्या यावर्षी होणार नाहीत अशा पद्धतीचं या पत्राद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत ही बदलीसाठी पात्र असलेल्या आणि बदलीसाठी वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी थोडी एक धक्कादायक बातमी आपण म्हणू शकतो। एकंदरीत आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आणि माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। 21 जून होणारी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपली तयारी करायची असल्यास TETचे अत्यावश्यक आणि महत्त्वाचे असे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TET साठी आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।